पुणे जिल्ह्यामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या आणि ऑटो हब म्हणून जगभरात लौकिक असलेल्या चाकण शहरामध्ये कचऱ्याची गंभीर समस्या बनली आहे। नियोजनाचा अभाव आणि समस्यांचं गांभीर्य नसल्यामुळे चाकण शहरामध्ये सध्या पाहावं तिकडं कचऱ्याचे ढीगच दिसतायत। हे कचऱ्याचे ढीग पाहिल्यावरती तुम्हाला काही दिवसांपूर्वीचं पुण्यातलं चित्र आठवत असेल, पण हे चित्र चाकण शहरातलं आहे। अनेक नामवंत कार कंपन्यांमुळे चाकणची ओळख ऑटो हब म्हणून झाली आहे, पण त्याच चाकणची ओळख कचऱ्याचं शहर अशी होण्याची शक्यता आहे। चाकण नगर परिषदेकडनं शहरातील कचरा उचलण्यासाठी निविदा काढून ते काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आलंय, पण त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसल्यामुळे शहरातला कचरा उचलला जात नाहीये। त्यामुळे शहरामध्ये सगळीकडे कचराच कचरा झालाय। विशेष म्हणजे नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध असताना शहरामध्ये कचरा झालाय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। नगरसेवकांना काही घेणं देणं राहिलेलंच नाही। नगर परिषदेला आमच्या कुठेही जा, चाकणच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये जा, तुम्हाला फक्त कचरा आणि कचराच दिसेल। चाकणची एक ओळख झालेली कचरा, कचरे चालू झाले, कचऱ्याचे ढिक्की चाकण आलं असं बाहेरच्या नागरिकांनी ओळखायचं, अशी परिस्थिती झालेली। नियोजन शून्य। आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्यात, मी पार कलेक्टर पर्यंत तक्रारी दिलेल्या आहेत। माहिती अधिकारात माहिती विचारलेली आहे ठेकेदारांची, ती ठेकेदाराची माहिती आम्हाला उपलब्ध करून देत नाही। अपत्रक झाले, बपत्रक झाले, सुनावण्या घेतल्या गेलेल्या नाही, कपत्रकापर्यंत गेलो, आम्हाला माहिती दिल्या जात नाही। कुठून कुठं कसा उचलला जातो, काय केला जातो याची माहिती दिली जात नाही। अंधाधुंदी कारभार आहे। पूर्वी आमची ग्रामपंचायत होती, नगर परिषदेची सुरुवातीला आली 7-8 महिने आमचे कर्मचारी काम करत होते, स्वच्छ गाव ठेवत होते, कारण ते स्थानिक कर्मचारी होते, त्यांना सगळं माहित होतं कशा पद्धतीने कचरा उचलला गेला पाहिजे, काय गेला पाहिजे, कुठं ठेवला पाहिजे। यांनी ठेकेदार पद्धती चालू केली, गावाला विश्वासात घेतलं नाही, सूचनावर हरकती घेतल्या नाही आमच्या त्याच्यात। ठेका द्यायचा गावाला, त्याच्या सूचना हरकती घेतल्या पाहिजे, कशा पद्धतीने काम करायचं गावाला विश्वासात घेतलं पाहिजे, ते घेतले गेलेलं नाही। यांच्या पद्धतीने काम चालू आहे सगळं, त्याच्यामुळे आता गावातला कचरा उचललाच जात नाही। उद्या आमच्या गावची यात्रा आहे, आता तुम्हाला मी फिरून दाखवले, तुम्ही कचऱ्याच्या बाईट सगळे फोटो घेतले, किती परिस्थिती आहे माझ्या माहितीनुसार। आज जर डंपर लावले ते 5-6 डंपर गावात भरते। आपण फिरलोय तिकडे बिरदवडीला, आमचं ते कचरा एकत्र करण्याची जागा केलेली, आम्हाला मध्ये ग्रामपंचायत असताना अजितदादा पवारांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली। तो जर पेटला तर 2 महिने हिजणार नाही, एवढी बेकार परिस्थिती यांनी उभी करून ठेवलेली आमच्यापाशी। आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रशासनाने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे। रोगराई वाढत चाललेली, लोकसंख्या भरपूर झालेली, कागदाव जरी कमी असेल तर प्रत्यक्षामध्ये चाकणमध्ये फार मोठी लोकसंख्या आहे। सरकारी दवाखान्यात तुम्ही जा, रोजच्या 200-250 ओपीडी आहे, सगळे खासगी दवाखाने फुल आहेत। आज मलेरियाची उन्हाळा असून सुद्धा साथ चालू आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे। कचऱ्याच्या बाबतीत चाकण नगर परिषद पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे आणि तो ठेका पद्धत बंद करून पुन्हा एकदा ह्या कर्मचाऱ्याकडून आमची कामं करून घेतली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आमच्या अर्जाला त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे। लोक ज्या तोंडी तक्रारी सांगतात, प्रत्येक नागरिक लेखी तक्रार करू शकत नाही, वेळोवेळी येतो तक्रार करतो। कर्मचारी ज्या अधिकारी आल्या त्यांनी उडवाउडीची उत्तरं द्यायची, हा उद्या तुमच्याकडे गाडी येणार आहे, यांचा उद्या हा उगवतच नाही आणि उगवणार पण नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। त्याच्यात फक्त नागरिकच नाही तर नगर परिषदेचे सदस्यही हतबल झालेत। ठेकेदार ऐकतच नाही असं ते सांगतायत। ते आम्हाला विश्वासात घेऊन कामं करीत नाही। जे आता कॉन्ट्रॅक्टर नेमलाय, त्या कॉन्ट्रॅक्टर जे येतो, एकदा फोन केला तर 3-4 दिवसांनी वार्डामध्ये येतो आणि त्याच्यानंतर परत डोकत ना म्हणजे कामगारांना फोन करावा लागतो आणि काही वार्डामध्ये किंवा काही परिसरामध्ये न फोन करता गाड्या जातात। त्याच्यामुळे त्यात काही 3-4 वार्ड सोडले तर बाकी प्रत्येक जाते, म्हणजे ज्या साईडला सत्ता त्या साईडला कामगारांचा पण कल राहिलेला आहे आणि बाकी जिकडं रस्त्याला सगळीकडे करताच पडलेला आहे। आणि याला पुरेपूर काही अधिकारी म्हणा किंवा काही कामगार त्यांच्या माइंडचे असल्यामुळे हे कामकाज अशा पद्धतीने चालू आहे। जिथं नगरसेवक हतबल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय, हा प्रश्न तर आहेच। दुसरीकडे नगर परिषदेचे अधिकारी यावर काहीही बोलायला तयार नाहीयेत। चाकण हे वेगानं विकसित होणारं शहर आहे। अनेक नामांकित कंपन्यांमुळे इथं लोकसंख्या दररोज वाढत चालली आहे, त्यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास तर झालाच पाहिजे, पण त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक उपाययोजना गरजेची आहे। अन्यथा शहराची व्यवस्था कचरा कुंडीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही। दीपक चव्हाण, C24 तास, चाकण।